Welcome student, today we discuss the new function and that number I think so 7 काय झाले एक्सपोनेन्शियल फंक्शन याच्या अगोदर आपण 6 प्रकार पाहिले आहेत. आता ह्या फंक्शन मध्ये वेगळं काय पण हे फंक्शन आपल्या परिचयाचं आहे f of x = e raised to x is an exponential function with base a बेस काय आणि एक्सपोनेंट किंवा इंडायसेस इंडेक्स काय आहे त्याचा x आहे. अशा प्रकारच्या फंक्शनला काय म्हणायचं एक्सपोनेन्शियल फंक्शन. याच्या अगोदर तुम्ही बऱ्याच वेळा याचा वापर केलेला आहे. समजा 2030 घात सांगितलं काढायला तर याचा बेस काय 2 आणि इंडेक्स किती पाय. तुम्हाला हा भाग इंडायसेसचा भाग 7 चॅप्टरला म्हणजे 7 क्लासला तुम्ही शिकलेले आहात तर त्याच्या प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. जशी गरज पडत तर सांगितलं जाईल. आता हे अशा प्रकारचं स्वरूपातलं फंक्शन. आता तुम्ही काय पाहिलं माहिती का 2⁵ पाहिलंय 4⁵ पाहिलंय म्हणजे तिसऱ्या घातांकाच्या स्वरूपात अंकाचा पाहिलाय. आता तुम्ही अंकाचा कधी x वा घात पाहिला नसेल अजूनपर्यंत पाहिलेला नव्हता प्रथम पाहत आहे आणि अशा प्रकारच्या रचनेला काय म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणायचं. कोणता फॉर्म म्हणायचं एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणायचं की ज्याच्या काही सम कॉन्स्टंटच्या डोक्यावरती एखादा व्हेरिएबल असते. काय म्हणलंय मी त्याला काय म्हणायचं कॉन्स्टंट म्हणून. याच्या डोक्यावरती काय असते व्हेरिएबल असते. अशा रचनेला काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. कोणता फॉर्म म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. कळलं सगळ्यांना ओके. नव्याने भाग पाहतोय आपण. आता ह्याच्या आपल्याला काय करायचं डायग्राम काढायचं. डायग्राम काढायचं असताना आता तिथं 2 फंक्शन दिले मी फॉर एक्झाम्पल f of x = 2⁵x वाचताना कसं वाचणार जसं तुम्ही इथं वाचता 2⁵2 2⁵3 2⁵4 दिस लाईक दिस 2⁵x. ओके. आता याचा मला ग्राफ काढायचा. आपण ग्राफ साधारणपणे प्लॉट करू शकतो. सर आपल्याला त्याचं उत्तर या ठिकाणी मिळणार आहे x f of x. काही 2-4 व्हॅल्यू आपण यामध्ये घेतो आणि त्यासाठी ग्राफ काढतो. आता ग्राफ काढत असताना मला काय माहिती पाहिजे ह्या दोनाचा कितवा घात 1 वा घात असताना किती उत्तर येईल 2 वा घात असताना किती उत्तर येईल ते आपल्याला माहिती पाहिजे. इथं आपण -2 म्हणू -1 0 1 आहे फिक्स व्हॅल्यू माझ्या मला फार आवडतं ह्या व्हॅल्यू. नंतर आपण g of x पण काढतो या संदर्भात. g of x च्या फंक्शन मध्ये किंमत ठेवायची 2⁻². चला आता इथं ठेवा 2⁻². कोणाला सांगता येईल किंमत काय. आता घातांकाचे नियम आम्हाला माहिती. हा घातांक निगेटिव्ह याला जर मला पॉझिटिव्ह करायचं असेल त्याला पुढे न्यावं लागेल मला. जावा भाई छतात जा गपचिप बस झाला मी पॉझिटिव्ह छतात नंतर काय होतो पॉझिटिव्ह. आता मला सांगा उत्तर किती 1/4 म्हणजे उत्तर किती 0.20. करेक्ट आहे का बरोबर आहे का इथे लिहायला काय हरकत. आता मी घातांक किती ठेवलाय -5 खाली गेलो किती आला 1 उत्तर किती आलं 0.5. ओके 1/2 मध्ये किती आलं 0.5. चला आता 0 ठेवला एव्हरीथिंग रेस टू 0 ऑलवेज 1 इथं 1 आलं. चला पुढे या. आता घातांक 1 आहे 2 आणि घातांक 2 आहे ठीक आहे. पहिला कार्यक्रम संपला. दुसऱ्या घातचा विचार करू. चला आता 2⁵ किती रे सुरुवातीलाच -x आहे. आता 2⁵ काय ठेवणार आहे मी -2 ठेवणार. उत्तर 2⁵ कुठे आलं म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे 4. मला वाटतं 2 1 0.5 आणि 0.2 करेक्ट लिहिले का मी ओके का. चला ग्राफ प्लॉट करू आपण. इकडे -1 -2 इकडे 0 1 आणि 2 दोनच झालं. मी एक अक्षर घेतलं त्याला y अक्ष म्हणतो. इकडे -1 जास्तीत जास्त मला जायचं y अक्षर 4 करायचं 1 2 3 आणि 4. पहिला पॉईंट एक्सेप्ट करायचा. याच्यात 4 भाग होणार इथे 1 भाग होणार बरोबर. पहिलं किती आले -2 ला भाग साधारणपणे इथं ओके. -1 ला किती आले 0.5 साधारणपणे अर्ध्यावरती. 0 ला किती येते 1 1 ला किती येतो 1 ला 2 इथे साधारणपणे आणि 2 ला 4. आणि मग मी हा जर ग्राफ ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर मला असा छानसा कर्व अशा दिशेने गेलेला लक्षात येतो. करेक्ट करेक्ट. कोणता झाला हा ग्राफ अरे कोणता झाला y किंवा f of x e⁻² किंवा a2⁵x वाला ग्राफ झाला. ओके. आता दुसरा विचार करतोय मी पहिल्या सुरुवातीला किती आहे -2 ला किती व्हॅल्यू दाखवली 4 इथे साधारणपणे. दुसऱ्याला 1 ला किती दाखवली 2
-1 इथं पुढे 1 ला 0.5 दाखवलं, 2 ला 0.22. म्हणजे हा जो ग्राफ आहे तो अशा पद्धतीने it comes closer and closer to the x axis but cannot intersect the x axis. आणि म्हणून हा हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल असांटोस असं म्हणतो त्याला, हॉरिझॉन्टल. का तर इथं कुठे इंटरसेक्ट करत नाही, ह्याच्या बरोबर चालली लाईन परंतु त्या लाईनला इंटरसेक्ट करत नाही. त्या लाईनला करायचं असिम्प्टोस लाईन्स. ओके, काल आपण पाहिलं होतं. ठीक आहे, इथपर्यंत कळालं साहेबला. दोन्ही ग्राफ कळाले. हा ग्राफ कसा आहे? g ऑफ x नथिंग बट किती 2⁻⁻x. इथपर्यंत कळालं साहेब. ओके, हा अशा प्रकारचे छान ग्राफ असतात. पण हे ग्राफ आहे हे फक्त y ऍक्सिसला इंटरसेक्ट करतात, x ऍक्सिसला कोणत्या प्रकारे इंटरसेक्ट करत नाही. तर मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारला, व्हॉट इज द डोमेन आणि व्हॉट इज द रेंज? काय सांगताय डोमेन बाबत आणि रेंज बाबत? काय गप्पा मारताय? तर डोमेन काय असेल? तुम्ही डोमेन म्हणजे याचा अर्थ x अक्षावरच्या कोणत्याही किमती तुम्ही घेऊ शकता, त्याला उत्तर मिळणार आहे. कोणती किंमत घेऊ शकता. इथं बऱ्याच आहे का किंमत घेणार? अजिबात नाही. म्हणून डोमेन आपण त्याला काय म्हणू? व्हॉट अबाउट द कोडोमेन किंवा रिअल किंवा आपण काय म्हणू त्याला? रेंज म्हणून. काय रेंज सांगताय? रेंज आरेल का रे? अजिबात येणार नाही. का नाही येणार? कारण की त्याचं उत्तर 0च्या खाली येतच नाही. 0च्या खाली त्याचे उत्तर जर आले असते आपण काय म्हणलं असं रेंज आहे सर आरेचे, पण 0 खाली येत नाही. याचा अर्थ त्यांनी मर्यादा टाकली पुढं 0 पर्यंत खाली. 0 टू पर्यंत जा, इन्फिनिटी पर्यंत जा. रेंज मी वाया सपायची 0 टू इन्फिनिटी पर्यंत जा, पण 0च्या आतमध्ये येऊ नका. तुम्ही 0ला स्पर्श करणार नाही. क्लोज साईड 0 नाही म्हणलं. इथं काय दोन्ही इंटरवल कसे ओपन इंटरवल कळतंय ना. म्हणून काय लक्षात घ्यायचं, रेंज किती आली त्याची 0 टू इन्फिनिटी आली इथपर्यंत कळालं. आणि डोमेन किती आला? टोटल. तुम्ही कोणती किंमत घेऊ शकता, तुम्हाला किमतीला उत्तर मिळणार आहे. चला, नाव वी सी द प्रॉपर्टी. प्रॉपर्टी नंबर 1, x टेन्स टू -इन्फिनिटी. x ची किंमत काय केली मी? -इन्फिनिटी केली. तर मला सांगा 2x पुढे चाललाय, 0 को चाललाय. बघा लक्षात घ्या. आता 2x पाहत होता आपण. मी जर आणखी इकडची निग्लिजिबल किंमत घेतली, -4 घेतली, तर किती उत्तर येईल तुम्हाला काय वाटतं? याच्यामध्ये -4 घ्यायची आहे पहिल्या केसमध्ये. किती -2 किती आलं उत्तर? आता -4 घ्यायची. काय होईल? 1/2⁴ आलं. करेक्ट आहे का? 1/2⁴ म्हणजे किती उत्तर आलं? 60. 1/60 उत्तर कोण सांगतात? 0 पॉईंट. चला 10 झाले, परत 0. चला आता 6 म्हणजे साधारणपणे आणखी कमी येणार. म्हणजे मला काय करायचं? कम क्लोजर अँड क्लोजर टू कुठे चाललोय आम्ही? आता जर मी तुम्हाला सांगितलं बाबा 0.6 तुम्हाला दिसतं का डोळ्याने? दिसतं का? तुम्ही 6 पर्यंत पाहू शकता. आपल्या चॅट नंबर पर्यंत 0.6 पर्यंत 0.6. आणखी अजून त्याच्यानंतर नंबर वाढला, इथं 10 केला. आता 2चा दावा घाल सांगताय ना किती माहितीये का? मी सांगतो 10 24. आता 1/10 करायचं किती उत्तर निघले? पहिले 0 आहे, हे 10 झाले, 100 झाले, 1000 झाले, आता 10,000 झाले. आता भाग जाईल 9चा, 8चा गेला. किती उत्तर आलं? 0. आता हे दिसत नव्हतं म्हणतोय. मग कुठं चाललो रे? कम क्लोजर अँड क्लोजर टू द 0 पण इट कॅन नॉट इंटरसेक्ट द 0 बिकॉज त्यांनी सांगितलं आमचा ग्राफ पार एकदम स्पर्श करून जाईल x अक्षाला, पण तो 0 टच करणार नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं, एक जर इन्फिनिटी चालला, -इन्फिनिटी डाव्या बाजूला चाललोय मी. मायनस टेली त्याचा कोणत्या बाजूला चाललोय? मी डाव्या बाजूला चाललोय. मी जितक्या डाव्या बाजूला जाईल x अक्षाची तितकं काय होणार आहे माझा ग्राफ? कम क्लोजर अँड क्लोजर टू कुठं चाललाय? 0. म्हणजे मी पार इकडे चाललो, माझा ग्राफ असं फार याला खेटून जाईल, फार स्पर्श अजिबात स्पर्श राहणार नाही, पण फार थोडं निग्लिजिबल गॅप शिल्लक राहील, पण इट कॅन नॉट इंटरसेक्ट. कधी त्याचं उत्तर 0 येणार नाही. तुम्हाला 1000 वेळा असं लिहावं लागेल 0 0 0 0 0 0 0, मग 1 2 3, पण तरी 0 येणार. मग काय म्हणलं त्याने? x कोणाचा झालाय? -इन्फिनिटी. व्यवस्थित 2x कोणाचा झालाय? 0. गॉट आयडिया? कळलं का? 0 चालला अर्थ कळाला. सो द ग्राफ हॅज हॉरिझॉन्टल असेंडिंग. y is equal to 0 म्हणजे कोणता ऍक्सिस? x ऍक्सिस. करेक्ट. चला दुसरी केस. बाय द टेकिंग नॅचरल बेस e. जर आपण नॅचरल बेस काय घेतला? e घेतला, म्हणजे आता e⁻x. त्याचं उत्तर मी लक्षात ठेवायचं. नॅचरल बेस e चं उत्तर मी किती? 2.71. काय म्हणायचं उत्तर किती द्यायचं? याची फिक्स व्हॅल्यू गृहीत धरलेली 2.71. ठीक आहे. जसं पायची तुम्हाला व्हॅल्यू सांगितली किती 3.14 आहे, तशी ही किती आहे?
2 पॉइंट याच्यात फिक्स व्हॅल्यू गृहीत धरलेलं आहे. ठीक आहे. द ग्राफ ऑफ एफ ऑफ एक्स इज सिमिलर टू द 2 रेस टू दिसतोय ना तसंच. आता 2.71 रेस टू एक्स लिहिलं काय आणि 2 रेस टू जवळपास सेमच आहे, पण त्यासारखाच हा मला ग्राफ दिसणार आहे. सिमिलर टू दॅट 2 रेस टू एक्स अप्रोप्रिएट सेम टू सेम ग्राफ असणार आहे. चला दुसरी नोट आपल्याकडे आली. तिसरं प्रॉपर्टी फॉर ए इज ग्रेटर दॅन 0 ए नॉट इक्वल टू 1 ए 1 असता कामा नये. म्हणजे बघा 1 हा ए ची किंमत म्हणजे आपण 2 घेतलं ना तिथं 1 असता कामा नये. ही पहिला मुद्दा लक्षात घ्या. हा ए जो आहे तो पॉझिटिव्ह नंबर असला पाहिजे. इथे निगेटिव्ह नंबर चालणार नाही. म्हणजे एक दोन गोष्टी लक्षात ठेवा. मग ए रेस टू एक्स आणि ए रेस टू वाय हे जर दोघं सारखे असेल 100% एक्स आणि वाय सारखाच असला पाहिजे. म्हणजे आज तुम्हाला सांगितलं की 2 रेस टू 5 इज इक्वल टू 2 रेस टू एक्स सांगायची व्हॅल्यू किती येते. यथा सातवीतला घातांकाचा नियम आहे. इथं जर ए असेल इथं बी असेल तर 100% असते. पाय सरला असताना घातांकाच्या सारखेच असते. मग ए इज इक्वल टू सातवीतला नियम आहे घातांकाचा. करेक्ट आहे का. मग तो इथं वापरला. सो ए ऍज 1 1 फंक्शन. मी याला काय म्हणलं पाहिजे आपण 1 1 फंक्शन म्हणलं पाहिजे. चला आता आर ग्रेटर दॅन 1 आणि एम ग्रेटर दॅन. बघा आता आरचा घातांक एम आहे आणि आरचा घातांक एन आहे. काय सांगितलं त्यांनी आर हा 1 पेक्षा मोठा आहे. आरची किंमत 1 पेक्षा मोठी आहे 1 नाही. तर काय गडबड होणार आहे. आणि त्याच्यात सांगितलं एम हा एम पेक्षा कसा आहे मोठा आहे. तर आपण बस त्याची पॉवर काय होणार आहे मोठी होणार होते ना. तर 2चा समजा इथं 5वा घात आहे आणि 2चा 4था घात आहे. एम हा एन पेक्षा मोठा आहे तर आपण त्याचं उत्तर काय होणार मोठं होणार. आपण अंक स्वरूपात पाहू शकतो. चला आता आरची किंमत काय सांगितलंय लहान आहे 1 पेक्षा लहान आहे. इट इज ग्रेटर दॅन 0 1 नाही म्हणजे त्याच्या दरम्यान पण असू शकते. मग आपल्या एवढी संधी बघा 1 पासून इथपर्यंत याच्यातली कोणती बाजू. आता मी काय म्हणले बघा माझं इथपासून पुढे होतो तेव्हा काय गंमत झाली. घात जितका मोठा तितका तो अंक मोठा. बरोबर आहे का. कळतं सांगायला गोटा आयडिया मी काय म्हणलं ते कळालं का. मी ह्या 1च्या इकडे सगळे अंक पाहिले त्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझा घात मोठा तो अंक मोठा. आता काय गंमत झाली मी 1च्या आलेला आलो आणि 0च्या इकडे गेलो. 0च्या उजव्या बाजूला 1च्या डाव्या बाजूला ह्या दरम्यानच्या व्हॅल्यू आम्ही पाहायला लागलो. आता दरम्यानच्या व्हॅल्यू म्हणजे काय रे विच इज ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 1 एम ग्रेटर दॅन असेल तर काय गंमत होणार आहे. कोणाची व्हॅल्यू लहान होणार. आता मी तुम्हाला असे प्रश्न विचारतो 0.1 रेस टू सॉरी किंवा 2 रेस टू 5 आणि 0.2 रेस टू 6 कोण मोठं कोण लहान. करेक्ट 0.5. कारण काय होणार तुम्हाला सांगतो 0.2 इंटू 0.2 असं किती वेळा गुणाकार करणार तुम्ही 5 वेळा. 5 वेळा किती माहितीये 32. किती गरज दशवचन द्यायला लागतं 5 1 2 3 4 आणि 5. करेक्ट का. दूध का दुधावर पाणी का पाणी. इथं अजून एक काय होईल 64 उत्तर येईल पण घर किती सोडून द्यावं लागतं 6 1 2 3 4 5 6. आता याच्यातच आपल्याला कोण मोठे कोण छोटे. म्हणजे साधारण इथं जावं लागलं. ठीक आहे इथं आपल्याला हा कोण मोठे कोण छोटे ते कसं कळतं. खालीकडचा भाग मोठा आहे हा छोटा आहे. म्हणजे जेव्हा माझा अंक 0 to 1 च्या दरम्यान असेल तेव्हा काय लक्षात आलं पाहिजे माझ्या घातांक वाढला की किंमत काय होणार. म्हणजे त्याच्यामध्ये इनइक्वलिटी संख्या करणार डायरेक्शन चेंज करणार. पुढे हे अंक आर कुठे माझा 0च्या आणि 1च्या दरम्यान आहे. कळलं लक्षात आलं सगळ्यांच्या काय शंका याच्यात ओके का. इथं कळालं तुम्हाला म्हणजे कोण मोठं आहे ज्याचा घातला तो मोठा आहे. जरी एम आमचा मोठा असेल जरी एम म्हणजे 6 हा 6 पेक्षा मोठा 5 पेक्षा मोठा असेल तरी आमचा नंबर 0 to 1 च्या दरम्यान असल्या कारणानं जितका घात लहान तो मोठा. माझी कंडिशन काय होती 1च्या पुढे होतो मी इकडून इकडं त्यावेळेस जितका घातांक माझा मोठा तितका माझा अंक तितकी पावर त्याची मोठी त्याचं उत्तर मोठं. इथपर्यंत कळलं सांगायला गॉट आयडिया. एक्झाम्पल नंबर 9 आणि विचारलंय काय स्वाल. आता विचारलं स्वाल जरी सांगितला असेल तरी आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगतात माहितीये का एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगतात. आपण म्हणू शकतो इन ब्रॅकेट मध्ये फाइंड व्हॅल्यू ऑफ सॉल्व करायचं आता एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायचं. आता सोल्युशन काय गिवन दिलंय रे मला गिवन दॅट 5 रेस टू 2x प्लस किती आलं 7 तर इज इक्वल टू 125. आता एक काम करायचं इथं बेस किती रे
5. याचा अर्थ ह्या अंकाचा पण बेस 5 झाला पाहिजे अशा स्वरूपात याची रचना करायची. म्हणून 5 रेस टू 2x प्लस 7 इज इक्वल टू 5 रेस टू. आता दोघांचा पाय कट झाला. मी आताच तुम्हाला एक कंडिशन प्रॉपर्टी सांगितली होती. जेव्हा मला a रेस टू x आणि a रेस टू y दिसेल तेव्हा काय असतं x इज इक्वल टू y असतं. आणि त्याप्रमाणे 2x प्लस 7 इज इक्वल टू किती उत्तर आलं पाहिजे? करेक्ट. नाउ 2x इज इक्वल टू किती? 3 मायनस 7. देन 2x इज इक्वल टू किती? मायनस 4. देन x इज इक्वल टू संपलं का? x ची व्हॅल्यू कळाली का? काय शंका नसेल. दुसरा एक्झाम्पल पाहू. फाइंड द डोमेन ऑफ f ऑफ x is equal to 6 minus 2 raised to x minus 2 raised to 3 minus x. ठीक आहे. आता we know that आम्हाला काय माहिती आहे, जर रूट फंक्शन असेल तर if function is root x then x always greater than or equal to काय असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे. तेव्हाच आपलं उत्तर काय मिळतं? रिअल मध्ये मिळतं. आणि त्याचं उत्तर रिअल मध्ये मिळतं. बरोबर. मधली आतली संख्या कशी पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. तेव्हाच उत्तर कसं मिळतं? मला रिअल मध्ये मिळतं. आणि त्याचं उत्तर रिअल मध्ये मिळतं नाही असं आम्ही पाहिलं आहे. चला, म्हणजे याचा अर्थ काय झालं रे? एफ ऑफ एक्स कसं आहे? आता एफ ऑफ एक्स काय दिलेलं आहे मला? 6 मायनस 2 रेस टू एक्स मायनस 2 रेस टू 3 मायनस एक्स. याचा अर्थ याच्यावरून काय लक्षात आलं? 100% याची व्हॅल्यू मला मिळणार आहे. पण कधी? 6 मायनस 2 रेस टू एक्स मायनस 2 रेस टू 3 मायनस एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तेव्हा मिळणार. करेक्ट आहे का? आता मला सांगा, घातांकाचा नियम तुम्ही अभ्यासलेला आहे. 6 मायनस 2 रेस टू एक्स, मग हे कसं लिहिता येईल याचं रूपांतर? केव्हा घातांक m मायनस n तयार होतो एखाद्या अंकाचा. याचं रूपांतर माहितीये कसं करतो? आठवतंय? a रेस टू m डिवाइड बाय. करेक्ट आहे का? लिहिलं. म्हणजे तुम्हाला हे पाहिजे सवय लागली, मग हे लिहिता येतं आपल्याला. मग हे पाहिजे हे करायला लिहिता येत. उलट पण पाहिजे, सरळ असली पाहिजे. सरळ जायचं, मागे यायचं. नाही तर काय होतं, कधी कधी पुण्यात आपण एका रोडने गेलो होतो, आपल्याला मागे यायचं कळतो नाही, सापडतो नाही रोड, सगळं सारखं दिसतं. अशी गंमत नको व्हायला. आपण नीट पाहून गेलं पाहिजे आणि पाहून आलं पाहिजे. म्हणजे जाता नाही कळालं पाहिजे, येता नाही पण कळालं पाहिजे. म्हणजे डावी उजवी बाजू आपल्याला कळाली पाहिजे. ओके. मग मला सांगा त्या स्वरूपाचं मी कसं लिहिणार आहे? 2 रेस टू 3 करेक्ट आहे का? डिवाइड बाय 2 रेस टू एक्स इक्वल ग्रेटर दॅन इक्वल टू किती? लिहिलं बरोबर आहे का? कोणाचा घातांकामध्ये हे होतं सबट्रॅक्शन 2 च्या, म्हणून मी दोनाचं असं रूपांतर करून लिहिलं. आता मला वाटतं सगळ्यांचा छेद समान करून घ्यावा. मग 6 इंटू 2 रेस टू एक्स मायनस 2 रेस टू एक्स इंटू 2 रेस टू एक्स इंटू मायनस 2 रेस टू 3 म्हणजे किती झालं? 8. आणि झालं 2 रेस टू एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता 2 रेस टू एक्स ही जी टोटल संख्या आहे ती कधी निगेटिव्ह नाही. तुम्ही आताच पाहिलं. कशावर ठरवलं निगेटिव्ह नाही? इट इज कॅन नॉट इज इक्वल टू 0. कशावर ठरवलं? तर आता काय मला तुम्ही छान ग्राफ करून दाखवले. इट कॅन नॉट इंटरसेक्ट द एक्स ऍक्सिस. म्हणजे याची व्हॅल्यू कधी 0 होणार नाही असं दाखवलंय तुम्ही. म्हणून तर आम्ही सांगू शकतो की याची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे इकडे मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडत नाही, त्याचं उत्तर 0 येतं. कोणत्या संख्येने 0 मल्टिप्लाय केलं 0 उत्तर येतं. मग आता ह्याला थोडंसं व्यवस्थित लिहू. 6 इंटू 2 रेस टू एक्स, याला मी मायनस 2 रेस टू एक्स ब्रॅकेट्स केले तर चालू शकतं. याला 8 लिहिलं तर चालू शकतं. विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. करेक्ट लिहिलंय का? छेद पुढे गेला, निघून गेला. येतो राग माणसाला, जाता निघून गेला. चला आता त्याला काय करा आपण? थोडंसं सिस्टमॅटिक लिहू. उत्तर क्रमाने लिहू. लिहिताना असं लिहू 2 रेस टू एक्स रेस टू 2 मायनस 6 2 इंटू 2 रेस टू एक्स मायनसचं प्लस होईल विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. काय केलं रे मी? काय जादू केली? टेक मायनस साइन कॉमन. ज्यावेळेस मी मायनस साइन कॉमन काढतो त्यावेळेस मायनस वाले प्लस होतात, प्लस वाले मायनस होतात. आणि मायनस साइन वर मला इग्नोर करायचं असं इनइक्वालिटी जर आपल्यामध्ये असं तर डायरेक्शन काय होते? चेंज होते. मी तुम्हाला सांगतो की आपल्याला माहिती 2 हा 3 पेक्षा लहान आहे. इफ यू टेक द टेकिंग बोथ साइड मायनस साइन जर घेतलं तर काय गडबड होणार आहे? कोण मोठा कोण लहान आहे? करेक्ट. म्हणून मी काय केलं? तसं इनइक्वालिटी ग्रेटर दॅन होती तर काय केलं मी? तर लेस दॅन केली. कशासाठी केली? आय टेक मायनस साइन कॉमन आणि एलिमिनेटिंग काढून टाकलं. मायनस साइन घेतलं काढून टाकला. का? तर मला हे वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण रूपांतर करायचं. आता मला सांगा तुम्ही गडीवर 2 रेस टू एक्स ला m माना. काय दिसत रे मला हे? असं छानसं समीकरण दिलं. m स्क्वेअर मायनस 6m प्लस 8. आता मला दम निघत नाही. आता 10वीचं समीकरण आठवलं. काय करतो?
करतो काय अवयव पाडतो काय करतो काय होईल अवयव सांगा की हा ओके चला 2x मायनस किती 4 त्यानंतर 2x प्लस किती का मायनस दोन्ही मायनस विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू किती आलं करेक्ट आलंय का इथपर्यंत शंका आहे कोणाला आता मला सांगा दोन संख्येचा गुणाकार काय झाला x * y लेस दॅन इक्वल टू 0 आला निगेटिव्ह आला मग मला सांगा काय होऊ शकतं दोघं निगेटिव्ह चालतील का दोघं पॉझिटिव्ह चालतील का कारण गुणाकार निगेटिव्ह होतोय दोघांपैकी एक तरी काय असलं पाहिजे निगेटिव्ह असलं पाहिजे एक पॉझिटिव्ह असलं पाहिजे समजा असं काही धरलं केस नंबर 1 केस 1 काय आलं रे 2x - 4 which is greater than 0 म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे आणि 2x - 2 हा निगेटिव्ह असं जर काही धरलं तर काय होऊ शकतं चालेल ना दोघांचा गुणाकार हा निगेटिव्ह म्हणजे हा पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह नंबर 1 2 3 4 5 6 आणि निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह नंबर -1 2 आणि गुणाकार केल्यावर उत्तर काय आलं पाहिजे ना निगेटिव्ह आलं पाहिजे आपलं टार्गेट आहे निगेटिव्ह उत्तर आलं पाहिजे केस नंबर काय म्हणजे 2x ग्रेटर दॅन इक्वल टू 4 और 2x लेस दॅन इज इक्वल टू किती 2 तर काय उत्तर आहे याचं काय उत्तर आहे 2x ग्रेटर दॅन 2 और 2x लेस दॅन 2 उत्तर x ग्रेटर दॅन किती आलं 2 करेक्ट आहे ना इथं काय आलं और x लेस दॅन और इक्वल टू मग काय सांगितलं हा 2 पेक्षा कसा असावा मोठा आणि 1 पेक्षा कसा असावा लहान घोटाळा आहे काय म्हणतो 2 पेक्षा म्हणजे 2 पेक्षा x मोठे असले पाहिजे आणि x पेक्षा कसे असले पाहिजे लहान चालेल का रे असं होईल का तुम्ही मला अंक दाखवा 1 पेक्षा लहान 2 पेक्षा मोठा इट इज इम्पॉसिबल हे पॉसिबल इट इज इम्पॉसिबल आता केस नंबर 2 ला जाऊ 2x - 4 which is less than 0 और 2x - 2 which is greater than equal to 0 आता उलट केलं मी आता काय 2x which is less than 4 और 2x which is greater than मग आता 2x which is less than 2 और 2x which is greater than म्हणजे x हा दोनापेक्षा लहान आणि x हा दोनापेक्षा एकापेक्षा कसा मोठा हे आम्हाला दाखवणं शक्य आहे कसं दाखवणार मी एकापेक्षा मोठा क्लिअर कट हा कोणापेक्षा लहान आहे मग मला सांगा काय ना याचं डोमेन फाइंड द डोमेन सांगितलंय x पुढे म्हणून हेच म्हणता येईल x which is belong to close interval 1 2 क्लिअर कट एक आयडिया कळालं कसं यायला पुढे आला तो कोणाच्या दरम्यान आला 1 2 2 च्या दरम्यान आला कळालं ऑफ एफ दिलेल्या फंक्शनचा डोमेन काय होता कोणत्या कुठून किमती घेणार होता मी 1 च्या आणि 2 च्या मधल्या किमती घेणार होतो म्हणजे क्लोज इन 1 2 2 अशा पद्धतीने आपण डोमेन सहजरित्या फाइंड आउट करू शकतो ओके